नमस्कार, मी वैद्य परमात्मा ठाकरे। आज एक वेगळा विषय, तो जीर्ण प्रतिशय म्हणजे ज्यांना जुनाट सर्दी असते आणि दमा असतो, ॲलर्जिक दमा असते किंवा जुनाट खूप दिवसाची सर्दी असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। आता सर्दी आहे, दमा आहे किंवा निमोनिया आहे, हे प्राणवायू स्रोतासाठी खूप महत्त्वाचे आजार आहेत। याला श्वासवायू स्रोत सुद्धा म्हणता येईल, श्वासाच्या संदर्भातले आजार, रेस्पिरेटरी डिसऑर्डर। मोस्टली याचे कारण जर बघाल तर व्याधिक्षमत्व हे फार महत्त्वाचे कारण आहे की दुर्बल किंवा म्हातारी लोक किंवा छोटे बालक यांना हे मोस्टली भेडसावत असतो। याच्यात व्याधिक्षमत्व हे अल्प प्रमाणात असतं, रोगप्रतिकार शक्ती जी प्रणाली आहे ती सुद्धा कुठे डाऊन झालेली असते। याचे सगळ्यात मोस्टली जर कारण बघाल तर आहाराच्या संदर्भातली, अग्नीच्या संदर्भातली, पाचनतंत्राच्या संदर्भातले सगळे कारण मिळतात। मोस्टली कारण याच्यात जर असेल तर जास्त वजन सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। आणि अहितकारक आहार म्हणजे कोरडं, रुक्ष, परुषित, बाहेरचं फूड पॅकिंग, जे फूड आहे पॅकिंग मटेरियलमधलं वारंवार खाणं किंवा काही व्यसनं आहेत, नॉनव्हेज आहे, ड्रिंक आहे, तंबाखू आहे, बीडी आहे, स्मोकिंग, ह्या मोस्टली व्यसनं हे श्वासोच्छ्वासाला बिघडवण्यास कारणीभूत असतात। परंतु जे छोटे छोटे बालकं असतात त्यांना हे असे काही तर व्यसनं नसतात, निश्चितच मग त्याचे प्रश्न हे लहानपणापासून त्यांच्या आईवडिलाच्या एक तर गुणसूत्रामध्ये किंवा आनुवंशिकतेमध्ये किंवा आईच्या पोटात बाळ असेल तेव्हा हे समस्या किंवा त्यांचे कारणही तिथे दडलेले असतात। आणि या जीर्ण जुनी सर्दी किंवा दमा याचा इम्पॅक्ट हा डोळ्यावर, डोळ्याच्या पडद्यावर, पटलावर आणि व्हिजन मग हळूहळू कमी व्हायला लागते। मोस्टली या लोकांना मोतीबिंदू, काचबिंदू किंवा डोळ्याचा चष्म्याचा नंबर हा जास्तीत जास्त वाढत असतो। जवळचं किंवा लांबचं दिसण्यास सुद्धा बालकांना अडचण येत असतात आणि झपाट्याने नंबर वाढून दृष्टी ही काही 80 रुग्णाची कमी होत असते। असेच वेगवेगळ्या व्हिडिओच्या संदर्भातली आयुर्वेदाच्या मार्फत आपलं डोळ्याच्या संदर्भातलं जे कार्य आहे आयुर्वेद चालू आहे आणि छान पद्धतीचे आउटपुटही त्याच्यातनं निघत आहेत। नमस्कार।